ते थोडस आपल्या सिलेबस मध्ये फक्त काय आहे तर की थेरपेटिक डाएटचे प्रिन्सिपल, थेरपेटिक डाएट म्हणजे काय प्रिन्सिपल आणि कुठल्या कुठल्या डिसीजेस थेरपेटिक डाएट्स मध्ये आपण कुठं कुठं काय काय वापरतो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या ह्याच्यामध्ये होते. हा, तर आता आज आपण काय करणार आहोत की थेरपेटिक डाएट्सचे टाइप्स बघणार आहोत. काही ठिकाणी आपल्याला सिलेबस म्हणजे क्वेश्चन पेपर मध्ये विचारले गेले टाइप्स, त्याच्यामुळं म्हणजे मी ते ऍक्च्युली सिलेबस मध्ये नाही दिलेले, पण आपल्याला पेपरमध्ये विचारले त्यामुळे मी आज थेरपेटिक डाएट्सचे टाइप्स घेणार आहे. आता थेरपेटिक डाएट म्हणजे काय कुणाला सांगता येईल का? मी मागच्या वेळेस सांगितलं होतं ते. कुणाला व्याख्या सांगता येईल का थेरपेटिक डाएटची? झालेल्या आजारांच्या संबंधित त्याप्रमाणे आहार देणे. हा, म्हणजे त्याच्यामध्ये मॉडिफिकेशन करणे. मॉडिफिकेशन हा करणे म्हणजे हा. काय करणे की नॉर्मल किंवा जे रेग्युलर डाएट आहे आपलं म्हणजे साधारणतः, तर आपल्या नेहमीच्या सामान्य जो आहार आहे आपला रोजचा, तर त्याच्यामध्ये बदल करणे किंवा त्याच्यामध्ये थोडासा आजारानुसार बदल करणे, ह्याला काय म्हणायचं की आपण उपचार आहार पद्धती किंवा थेरपेटिक डाएट असं आपण त्याला म्हणू शकतो. म्हणजे ह्याच्यामध्ये काय काय पॉइंट होतात की आहार कसा आहे की जसं औषध उपयोगाचं आहे तसं आहार उपयोगाचा आहे, त्यामुळं हे थेरपेटिक डाएट किंवा उपचार आहार पद्धती अंमलात आणण्यात गेली. दुसरी गोष्ट काय की जे जेवण किंवा जे न्यूट्रिएंट्स आहेत आपले मायक्रोन्यूट्रिएंट्स म्हणा, आपण त्याला काय म्हणतो, मायक्रोन्यूट्रिएंट्सला मराठीमध्ये आपण काय म्हणतो, पोषक द्रव्य म्हणतो ना आपण साधारणतः. तर जी काही पोषक द्रव्य आहेत तर त्याच्यामध्ये सुद्धा आहारानुसार आपल्याला लवकर बरे वाटण्यासाठी, त्याचप्रमाणे आपला अशक्तपणा आणि शरीराची झीज भरून काढण्यासाठी आहारामध्ये जे बदल केले जातात त्याला आपण उपचार आहार पद्धती असं म्हणू शकतो. हम्म, म्हणजे हे न्यूट्रिशन किंवा पोषक द्रव्य काय करतात तर आपल्याला आजारपणामध्ये जो वजन कमी झाले किंवा आपल्याला अशक्तपणा आलाय किंवा आपल्याला कमतरता आली आहे किंवा आपल्यामध्ये काही गोष्टींचं म्हणजे मल्टीव्हिटॅमिन किंवा आयर्नचं काय होतं की जेवण कमी झाल्यामुळं आपले हे न्यूट्रिएंट्स कमी होतात, तर ते आहारामध्ये कमी होऊ नयेत किंवा आजारपणामध्ये आपल्या शरीरातून आपल्याला त्याचा त्रास होऊ नये, लवकरात लवकर बरं वाटावं यासाठी आपण जे काही करतो त्याला उपचार आहार पद्धती असं म्हणतो. किंवा त्याच्यामध्ये आपण आहारामध्ये काय करतो, बदल करतो. कारण कशासाठी तर पूर्णपणे लवकर बरं होण्यासाठी, फास्ट रिकव्हरीसाठी. आता ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स किंवा वैशिष्ट्य काय आहेत थेरपेटिक डाएटची, तर हे कसं असतं की प्लॅन डाएट आहे. प्लॅन म्हणजे योजनाबद्ध आहार आहे. आपण त्याला मराठीमध्ये काय म्हणू शकतो की योजनाबद्ध आहार आहे. नंतर आपण दुसरा हे काय करू शकतो की साधारणतः तर मॉडिफिकेशन ऑफ नॉर्मल डाएट. तर ह्याच्यामध्ये काय केलं जातं की नॉर्मल जे आपलं साधं जेवण आहे, आपलं रेग्युलर जेवण आहे, तर त्याच्यामध्ये काय केलं जातं साधारणतः मॉडिफिकेशन किंवा त्याच्यामध्ये काय केलं जातो, बदल केला जातो. हा, तर नॉर्मल किंवा रेग्युलर किंवा रोजच्या सामान्य आहारामध्ये बदल केला जातो. त्याच्यानंतर साधारणतः ते डॉक्टरांनी आपल्याला काय केलेलं असतं, सांगितलेला आहार असतो आणि डायटिशियन किंवा डॉक्टर ह्या दोघांपैकी कुणीतरी आपल्याला तो सांगितलेला आहार असतो आणि तो आपण आहार आचरणात आणतो, त्याला आपण उपचार आहार पद्धती असं म्हणतो. म्हणजे आपण मनाने तो करत नाही, तर आपल्याला डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार किंवा आपल्याला डायटिक्सने सल्ला दिलेला असतो आणि म्हणून आपण त्या आहारामध्ये काय केलेलं असतं, आजारानुसार बदल केलेले असतात. नंतर इव्हन जर काही आपल्याला अडचणी असतील आजारानुसार तर आपण त्याच्यामध्ये सप्लिमेंटरी ड्रग्स किंवा सप्लिमेंटरी मायक्रोन्यूट्रिएंट्स पण आपण त्याच्यामध्ये वापरतो. नंतर त्याच्यामध्ये आपण काही अन्नद्रव्य किंवा अन्न घटके काढून टाकतो आणि काही अन्न घटकांचं आपण काय करतो, त्याच्यामध्ये ऍड ऑन करतो किंवा त्याच्यामध्ये घालतो. तर ह्याला आपण काय म्हणायचं की रिमूव्हिंग ऑर ऍडिंग फूड्स आपण थेरपेटिक डाएट मध्ये. नंतर न्यूट्रिएंट्सच्या व्हॅल्यूमध्ये चेंज करतो. नॉर्मली जे माणसाला न्यूट्रिएंट्स किंवा पोषक द्रव्ये लागतात त्याच्यापेक्षा किंवा कॅलरीमध्ये कॅलरी ज्या किंवा आपली ऊर्जा जी कॅलरी किंवा आपली ऊर्जा लागणार आहे शरीरासाठी त्याच्यामध्ये पण, आणि त्याच्या टेक्स्चरमध्ये म्हणजे त्याच्या डाएटच्या आपण काय करतो की त्याचं टेक्स्चर पण म्हणजे सॉफ्ट डाएट असतं आपलं आजारपणामध्ये, एकदम पचनाला हलकं असं हे असतं, कारण पचनशक्ती आपल्या आजारामध्ये कमकुवत झाली असते.
तर त्याच्यानुसार आपली पोषक द्रव्य किंवा आपल्या आहारामधील आपल्या जेवणाचं पदार्थाचं टेक्स्चर किंवा रूप पण बदलतं. नंतर त्याच्यामध्ये आपण व्हॅल्यू इन्क्रीज करतो किंवा व्हॅल्यू आपण डिक्रीज पण करतो. आणि दुसरं काय करतो की साधारणतः बल्क फायबर डाएट किंवा आपण हाय फायबर डाएट सध्या यूज करतो. आता ह्याचं ऑब्जेक्टिव्ह किंवा एम काय, बऱ्याच ठिकाणी विचारलं जातं की थेरपेटिक डाएटचं काय ध्येय काय आहे किंवा गोल काय आहे, का का आपण थेरपेटिक डाएट वापरतो. तर साधारणतः आपल्याला काय की सामान्य जो आहार आहे त्याच्या आसपास आपल्याला पोचता यावं किंवा रेग्युलर अमाऊंट ऑफ फूड जे आहे ते आजारपणामध्ये सुद्धा आपल्याला तसं घेता यावं म्हणून. त्याच्यानंतर काय की आपल्या शरीरातल्या अवयवांना जे काही आपलं नॉर्मल किंवा सामान्य कार्य चालू आहे ते सामान्य कार्य करण्यासाठी हा आहार काय करतो, मदत करतो. नंतर आपल्या पचनशक्तीसाठी उपयुक्त किंवा आपली पचनशक्ती आजारपणामध्ये कमी झालेली असते तर त्या पचनशक्तीला अनुकूल असा आहार आपल्याला घेतला जातो. त्यामुळे हे पण काय झालं आपलं उपचार आहार पद्धतीचं ध्येय आहे. त्याच्यानंतर काय की स्पेसिफिक जो आजार आहे किंवा स्पेसिफिक आपलं आरोग्य हे करण्यासाठी इम्प्रूव्ह करण्यासाठी किंवा आपण त्याच्यामध्ये काय म्हणू शकतो की मराठीमध्ये इम्प्रूव्हला मराठीमध्ये शब्द किंवा बदलण्यासाठी किंवा इम्प्रूव्ह म्हणजे बदलणे असं होत नाही, परंतु त्याच्यामध्ये चांगल्या गोष्टी ऍड ऑन करण्यासाठी आपण काय करू शकतो, ह्या आहाराचा उपयोग करू शकतो. नंतर आपलं वजन कमी करणे किंवा वजन वाढवणे ह्यासाठी पण आहार उपचार पद्धतीचा आपण वापर करू शकतो. त्याच्यानंतर काय करू शकतो, आपल्या चयापचयाच्या ज्या शरीरातील क्रिया झालेल्या आहेत तर त्या चयापचयाच्या क्रियाला हा आहार काय करतो, उपयुक्त पडतो. म्हणून उपचार आहार पद्धतीमध्ये आपण आहारावरती जास्त लक्ष केंद्रित करतो. नंतर आपल्या शरीरामध्ये समजा पाण्याची कमतरता किंवा डिहायड्रेशन झालं तर ते भरून आणण्यासाठी पण थेरपेटिक डाएटचा काय होतो आपल्याला उपयोग होतो. नंतर आपलं पचनशक्ती किंवा आपली भूक वाढ करण्यासाठी सुद्धा आपल्याला थेरपेटिक डाएटचा उपयोग होतो. आणि ॲडिक्वेट पोषण द्रव्य म्हणजे योग्य प्रमाणामध्ये पोषण द्रव्य शरीराला पुरवण्यासाठी पण आपल्याला ह्या उपचार आहार पद्धतीचा उपयोग होतो. आता आपल्याला उपचार हे जे थेरपेटिक डाएट किंवा उपचार आहार पद्धती आहे तर त्याचे आपल्याला प्रकार बघायचे. तर पहिला प्रकार काय आहे तर सामान्य आहार किंवा रेग्युलर, इंग्लिश मध्ये आपण त्याला म्हणू शकतो रेग्युलर डाएट. नंतर सेकंड काय आहे आपल्याला की डायबेटिक डाएट म्हणजे आपल्याला मधुमेहामध्ये जे आपण आहार घेतो मधुमेहासाठी असणारा आहार हा दुसरा प्रकार झाला. नंतर कॅलरी कंट्रोल डाएट, कॅलरी कंट्रोल म्हणजे काय तर कॅलरी म्हणजे ऊर्जा, ऊर्जा नियमन आहार. ऊर्जा किंवा कॅलरी आपल्याला कसं जाड असतील तर कमी कराव्या लागतील कॅलरीज आणि बारीक असतील तर कॅलरीज आपल्याला वाढवाव्या लागतील. तर त्याला काय म्हणायचं, ऊर्जा नियमन आहार. नंतर काय म्हणायचं की लो कोलेस्ट्रॉल डाएट म्हणजे काय तर कमी कोलेस्ट्रॉल असणारा आहार. नंतर आपलं डाएटचा अजून प्रकार काय तर लिक्विड डाएट म्हणजे काय पातळ आहार, पातळ द्रव आहार किंवा द्रव आहार असं आपण पण म्हणू शकतो. सॉफ्ट डाएट म्हणजे एकदम मऊ किंवा सेमी सॉलिड डाएट असं आपण त्यांना म्हणू शकतो. नंतर एक प्रकार आहे सोडियम रिस्ट्रिक्टेड डाएट म्हणजे काय तर मिठाचं प्रमाण कमी असणारा आहार, मीठ कमी असणारा आहार. सोडियम क्लोराईड म्हणजे काय तर मीठ, सोडियम कमी असणारा आहार. नंतर काय हाय प्रोटीन डाएट, प्रोटीन डाएट कशामध्ये वापरतो तर ज्यांना माल नरिष्ड चाइल्ड आहेत जे म्हणजे अगदी वजन कमी आहे, ज्यांचे मसल वीक आहेत, क्वाशरकोर मारसमस, आपण परवा झुरणी आहार बघितले सगळे, तर त्याच्यामध्ये काय वापरतो तर आपण अधिक प्रमाणात प्रोटीन असलेला आहार. नंतर लो प्रोटीन डाएट, लो प्रोटीन डाएट कधी वापरतो किडनी फेल्युअर मध्ये आपण लो प्रोटीन डाएट वापरतो कारण किडनीवरती प्रोटीनचा ताण येतो, मग अशा वेळेस आपण खूप कमी प्रमाणात प्रोटीन घ्यावे लागतात आपल्याला. तर त्याला म्हणायचं कमी प्रमाण असलेला प्रोटीन असलेला कमी प्रमाण प्रोटीन असलेला आहार. नंतर काय ब्लँड डाएट. हा आता हे ब्लँडला मराठी नाव काही नाहीये तर तसंच घेऊन घ्याल ब्लँड डाएट म्हणून, BLAND नियोजन ब्लँड नियोजन डाएट. नियोजन फ्युजन म्हणजे का बर, नाही नाही नियोजन 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 ओके. नंतर लो फॅट डाएट,
लो फॅट म्हणजे आपण म्हणू शकतो की कमी स्निग्ध पदार्थ असलेला आहार. तर आता रेग्युलर डाएट किंवा सामान्य डाएट आपण थोडंसं बघू. म्हणजे प्रत्येकाच्या थोडे एक एक दोन दोन ओळी आपल्याला माहित पाहिजे, समजा समजा एक्सप्लेन करायला आलं तर. शक्यता कमी आहे, नुसते प्रकार विचारलेत, कुठे एक्सप्लेन करायला विचारलेले नाही, कारण 3 प्रश्न एकत्र जोडून आले होते. तर तरी पण आपण एक दोन वाढीत बघू. रेग्युलर डाएट म्हणजे काय किंवा बॅलन्स डाएट काय म्हणायचं, की साधारणतः जे पेशंट हालचाल करतात, ज्यांना अँब्युलेटरी म्हणजे काय, जे रोगी आमची साधारणतः हालचाल चालू असते, अशा रोग्यांना काय केलं जातं, हा सामान्य आहार दिला जातो. म्हणजे स्लाइटली फक्त थोड्या प्रमाणात कॅलरीज कमी किंवा कॅलरी किंवा ऊर्जा कमी केल्या जातात, परंतु सामान्य लोकांसारखाच आहार अँब्युलेटरी म्हणजे हालचाल करणाऱ्या रोगींना. मग तर शक्यतो त्यांना काय केलं जातं, फक्त काय काय ओमिट केलं जातं तर नॉर्मल ह्याच्यामधलं तर खूप प्रमाणामध्ये असणारे गोड पदार्थ, नंतर क्रीम सॉस असणारे पदार्थ, सॉस म्हणजे सोया सॉस, टोमॅटो सॉस, चिली सॉस, हे सगळे सॉस. नंतर सॅलड वरती जे आपण ऑइल टाकतो खूप प्रमाणात, घी किंवा ऑइल ड्रेसिंगसाठी, तर ते पण कमी केले जातं यांच्यामध्ये. आणि तळलेले पदार्थ, ह्या गोष्टी फक्त त्या लोकांच्या आहारातून काय केले जातात, वजा केले जातात. आता जो आपण सामान्य आहार घेतो त्याचे 3 उपप्रकार पडतात. आता सामान्य आहाराचे 3 उपप्रकार काय, तर फुल डाएट, सॉफ्ट डाएट आणि ब्लँड डाएट. आता फुल डाएट म्हणजे काय, किंवा पूर्ण आहार असं आपण म्हणू शकतो त्याला. तर त्याच्यामध्ये काय असतं, की हे पूर्ण समतोल आहार असतो हा. सामान्य आणि समतोल आहार मग हा दोघांसाठी असतो, की व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन दोन्ही लोकांसाठी. आणि हा कुणाला दिला जातो पूर्ण, तर की ज्यांना काही स्पेशल मॉडिफिकेशन किंवा स्पेशल वैशिष्ट्यपूर्ण बदल करण्याची गरज नाही, अशा रोग्यांना हा आहार दिला जातो. त्याला आपण काय म्हणू शकतो, फुल डाएट किंवा समतोल आहार. म्हणजे आता तुमचं समजा की तुम्ही तुमचं सिझेरियन सेक्शन झालंय, तर नेक्स्ट 5-6 दिवसांनी तुम्हाला जेवायचंय पूर्णपणे, त्यावेळेस हा आहार आपण देऊ शकतो. नॉर्मली हिस्टेक्टॉमी झाली पूर्ण, नंतर पोटाच्या पहिले 2-3 दिवस आपल्याला काहीच दिलं जात नाही, नंतर लिक्विड आहार दिला जातो, पण नंतर परत 7व्या-8व्या दिवसानंतर आपल्याला पूर्ण आहार दिला जातो. अशा वेळेस आपण ह्यांना हे सगळा आहार देऊ शकतो. आता सेकंड काय, तर सॉफ्ट डाएट. आता सॉफ्ट डाएट मध्ये काय दिलं जातं, तर हा हलका आहार असतो, पचनाला हलका. म्हणजे काय असतो, की एकदम हलका, पचनाला पण हलका, आणि त्याचे काही असे असा आहार काय दिला जातो आपल्याला, की सॉफ्ट म्हणून आहार दिला जातो. मग त्याच्यामध्ये जास्त आपल्याला चावायची गरज नसते, लिटिल च्युइंग. म्हणजे आता तुमची दातची ट्रीटमेंट झाली आहे, अशा वेळेस तुम्ही सॉफ्ट लिक्विड डाएट घेता, किंवा पचन आजारपणामध्ये तुमचं पोटाचं काही ऑपरेटिव्ह झालेलं आहे, अशा वेळेस तुम्हाला हलका आहार दिला जातो तुम्हाला. तर सॉफ्ट आणि लिक्विड डाएट, त्याला काय म्हणतो, जास्त चावायची गरज नसते, च्युइंगची काय असते, त्याला आपण सॉफ्ट डाएट म्हणतो. आता तिसरा प्रकार आहे ब्लँड डाएट. तर ब्लँड डाएट म्हणजे काय, तर सॉफ्ट डाएटला आपण मऊ आहार लिहू शकतो मराठीमध्ये, फुल डाएटला समतोल संपूर्ण आहार असं लिहू शकतो. आणि आता ब्लँड डाएटला त्यांनी आता सांगितलं ना, नियोजित आहार असं काहीतरी सांगितलं. तर ह्याच्यामध्ये काय आहे, तर ब्लँड डाएट मध्ये पचनाला इझिली, म्हणजे अगदी पचनास सहज, सुलभ, सोपा असा आहार दिला जातो. म्हणजे जे आपल्या जीआय ट्रॅक्टला किंवा आपल्या आमाशयाला इरिटेबल करत आहेत, म्हणजे तिखट, तेलकट, स्पायसी असे जे पदार्थ आहेत, किंवा अशा आहार आपण काय केला जातो, टाळला जातो. आणि फक्त पचनाला सहज, सोपा, सुलभ असा आहार ब्लँड डाएट मध्ये दिला जातो. ह्याच्यामध्ये लो रेफ्रेश म्हणजे काय, तर जास्त करून सगळं ऍब्झॉर्बेबल असावं असं दिलं जातं, की फार काही कंटेंट मल किंवा जो पुरीश तयार होणार आहे तो कंटेंट कमी व्हावा. आणि दुसरं काय आहे, की जीआय कंडिशन म्हणजे काय, की गॅस्ट्रोइंटेस्टायनल प्रॉब्लेम्स असतील, समजा इसोफेगसला गिळायला प्रॉब्लेम आहे, स्टमक मध्ये अल्सर आहे, किंवा इंटेस्टाईन मध्ये खूप प्रमाणामध्ये इन्फेक्शन आहे, किंवा स्वेलिंग आहे, कोलायटिस आहे, म्हणजे पूर्ण जीआय ट्रॅक्ट मध्ये समजा जर काही इन्फेक्शन असेल, काही अडचण असेल, तर हा आहार आपल्याला दिला जातो. म्हणजे त्यामध्ये ताक आलं,
जे पचायला सोपं आहे, प्रोबायोटिक्स असतात त्याच्यामध्ये, किंवा ज्वारीची पेज, वरणाचं पेज, भाताची पेज, किंवा आपल्याला साधारणतः अगदी नुसतं नॉनव्हेज वरचं लिक्विड पाणी, जे पचनाला खूपच त्रास असेल तर ते पण टाळलं जातं. तर शक्यतो असं सॉफ्ट किंवा खिचडी, डाळ तांदळाची खिचडी, असा हलका हलका आहार आपल्याला काय दिला जातो, किंवा फळांचं थोडासा पातळ प्रमाणामध्ये ज्यूस, हा आपल्याला सोपा असा आहार दिला जातो. त्याच्यानंतर आता पुढचं आहे की लिक्विड डाएट किंवा द्रव आहार. द्रव आहारामध्ये सहसा तुम्हाला मी मागच्या वेळेस पण सांगितलं होतं काय दिलं जातं. तर द्रव आहार साधारणतः काय केलं जातो, की जे लोक सॉलिड किंवा घट्ट द्रव्य पदार्थ घेऊ शकत नाहीत, आता इसोफॅगसचा प्रॉब्लेम आहे, गिळायला त्रास होतो, अशा वेळेस अशा लोकांना, किंवा इसोफॅगसचा कॅन्सर आहे किंवा त्यांना अडचण होती गिळायला, अशा लोकांना, किंवा डिफिकल्टी इन स्वॉलिंग आहे, अशा लोकांना काय केलं जातं, लिक्विड आहार किंवा द्रव आहार दिला जातो. ज्यांना सॉलिड पदार्थ गिळता येत नाहीत अशा लोकांना. मग कुणाला दिला जातो साधारणतः, तर ज्यांना खूप प्रमाणात, म्हणजे पोस्ट ऑपरेटिव्ह पेशंट, ज्यांचं ऑपरेशन झालेलं आहे जीआय ट्रॅक्ट मधलं, हिस्टेक्टॉमी म्हणा, किंवा इंटेस्टायनल परफोरेशन आहे ते ऑपरेटिव्ह झालंय, किंवा सिझेरियन सेक्शन झालंय, किंवा स्टमकची काही सर्जरी झाली आहे, किंवा अपेंडिक्सचं ऑपरेशन झालंय, पोटामधलं कुठलंही जर ऑपरेशन झालं असेल तर ह्यांना सुरुवातीला पोस्ट ऑपरेटिव्ह लिक्विड डाएट किंवा द्रव आहार दिला जातो. सुरुवात द्रव आहारनी केली जाते आणि तो पचायला लागला की हळूहळू सेमी सॉलिड, आणि तो पण पचायला लागला की मग सॉलिड वरती नेलं जातं. आता साधारणतः मी तुम्हाला सांगितलं की पूर्ण सर्जरी नंतर किंवा हार्ट अटॅक नंतर, किंवा ज्यांना काही पचनाचे प्रॉब्लेम आहेत अशा लोकांसाठी, किंवा उलटी झालीये, जुलाब होत आहे, डायरिया, त्याच्या वेळेस पण लिक्विड डाएट दिलं जातं जास्त प्रमाणात, कारण डिहायड्रेशन करेक्ट व्हावं म्हणून. नंतर काही एक्सरेच्या आधी पण आपल्याला डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट क्लिअर पाहिजे असतो, म्हणून पण पातळ लिक्विडच आहार आपण काय करायला सांगतो, घ्यायला सांगतो, किंवा सर्जरीच्या आधी पण आपण काय करतो, शक्यतो एनबीएम असतो, तोंडाने काही घेऊ नका म्हणून सांगतो, कारण वॉमिटिंग व्हायचे चान्सेस असतात. नंतर त्याला आपण दुसरं म्हणू शकतो, आता लिक्विड मध्येच अजून एक प्रकार येतो, तर क्लीन किंवा क्लिअर लिक्विड डाएट म्हणून येतो. क्लिअर लिक्विड मध्ये काय आलं तर चहा, कॉफी, ब्लॅक कॉफी, सूप्स म्हणजे अगदी जे क्लिअर सूप आहेत, किंवा वॉटर म्हणजे पाणी, नंतर फ्रूट ज्युसेस, हे सगळं काय येतं की क्लिअर लिक्विड डाएट मध्ये म्हणून येतं. तर हा सगळा आपण काय सांगतो, लिक्विड डाएटचा आपण साधारणतः हे करू शकतो. आता कॅलरी कंट्रोल डाएट, कॅलरी कंट्रोल म्हणजे ऊर्जा नियोजित आहार. मग त्याच्यामध्ये लो कॅलरी डाएट आणि हाय कॅलरी डाएट दोन प्रकार येतात, म्हणजे कमी ऊर्जा असलेला आहार आणि जास्त ऊर्जा असलेला आहार. मग लो कॅलरी डाएट कशामध्ये घेतलं जातं आपल्याला साधारणतः, तर ज्यांच्यामध्ये वेट रिडक्शन करायचंय आपल्याला, ज्यांचं वजन कमी करायचंय, ओबेसिटी असलेल्या लोकांमध्ये, किंवा आपल्याला साधारणतः कधी ह्या लोकांमध्ये आपण काय सांगतो, सॅलेड्स खावा, फ्रुट्स खावा, व्हेजिटेबल्स खावा जास्त प्रमाणामध्ये, आणि खूप प्रमाणामध्ये पाणी प्या, असं आपण त्यांना लो कॅलरी किंवा हाय फायबर डाएट देतो त्याच्यामध्ये. नंतर लो कॅलरीज ह्याच्यानंतर हाय कॅलरी डाएट मध्ये काय असतं, तर ज्यांच्यामध्ये जे लोकांचं वजन कमी, अंडरवेट आहेत, किंवा जे माल नरिष्ठ आहेत ज्यांच्यामध्ये, तर त्यांच्यासाठी आपण काय करू शकतो, किंवा जे हायपरथायरॉइडिझम आहेत, म्हणजे ज्यांना हायपरथायरॉइडिझमचा त्रास होतो, ज्यांना अॅनोरेक्सिया नर्व्होसा म्हणजे ज्यांना खाल्ल्यानंतर उलटी करायची इच्छा होते, अशा लोकांसाठी, किंवा कॅन्सरच्या लोकांसाठी आपण हाय कॅलरी डाएट सांगतो. तर त्याच्यामध्ये काय असतं, एक्स्ट्रा प्रोटीन असतं, आणि त्याच्यानंतर हाय बल्क फूड वापरतो आपण, म्हणजे ग्रीन सॅलेड्स, वॉटरमेलन्स, फायब्रस फ्रुट्स म्हणजे ज्याच्यामध्ये फायबर जास्त आहेत असे फ्रूट, आणि फॅटी फूड म्हणजे ज्याच्यामध्ये जास्त हाय फॅट फूड्स किंवा फ्राईड फूड्स पण थोड्या प्रमाणात, लय नाही वापरले जात. नंतर कधी कधी केक, चीज, पेस्ट्रीज असे पण गोड पदार्थ, स्वीट पदार्थ कॅलरीसाठी जास्त प्रमाणामध्ये वापरले जातात. आता प्रोटीन कंट्रोल डाएट, आता प्रोटीनचं नियोजित डाएट मध्ये दोन प्रकार येतात, एक तर जास्त प्रोटीन असलेला आहार आणि कमी प्रोटीन असलेला आहार. जास्त प्रोटीन असलेला आहार क्वॉशरकर, मारस्मस ह्या डिसीज मध्ये दिला जातो, जे मालनरिश चाइल्ड आहे त्याच्यामध्ये. नंतर लो प्रोटीन आहार कधी ज्यांना किडनी फेल्युअर किंवा किडनीचे काही आजार आहेत त्यांना आपण काय करतो, लो प्रोटीन डाएट आपण शक्यतो साधारणतः देतो. नंतर तर डायबेटिक डाएट तर तुम्ही सगळ्यांनी बघितले, की ज्याच्यामध्ये चयापचय क्रिया किंवा
त्यांचं हे केलं जातं आणि गोड पदार्थांचं प्रमाण काय करतो आपण याच्यामध्ये कमी केलं जातं किंवा जीआय इंडेक्स किंवा ग्लायसेमिक इंडेक्स कमी असलेले पदार्थ आपण देतो. कार्बोहायड्रेट कमी प्रमाणात करतो आपण, कार्बोहायड्रेटचं प्रमाण कमी करतो आणि कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट देतो. कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट का वापरतो तर ते स्लोली साखर रिलीज करतात, त्यामुळे पटकन ब्लड मध्ये शुगर वाढत नाही. म्हणून डायबेटिक डाएट काय असतं, थोड्या प्रमाणामध्ये वेगळं असतं. किंवा शुगर मेंटेन करायसाठी पण स्लोली रिलीज, कारण एकदम डायबिटीसच्या ड्रगनी काय होऊ शकतं, साखर कमी होऊन चक्कर पिऊ येऊ शकते आणि जास्त होऊन आपल्याला स्ट्रोक पण होऊ शकतो. तर दोन्ही गोष्टी मॅनेज करण्यासाठी स्लोली रिलीज होणारे पदार्थ आपण खातो. शक्यतो त्यांना उपवास वगैरे ह्या गोष्टी आपण अवॉइड करायला सांगतो. आता लो कोलेस्ट्रॉल डाएट मध्ये काय येतं, लो कोलेस्ट्रॉल डाएट मध्ये ज्यांना ॲथेरोस्क्लेरोसिस आहे, म्हणजे आपल्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्याच्यामध्ये जर ॲथेरोस्क्लेरोसिस असेल तर रक्तवाहिन्या छोट्या होतात, ठिसूळ होतात रक्तवाहिन्या, तर त्यासाठी किंवा हार्ट डिसीज प्रिव्हेंट करण्यासाठी आपण काय करतो, लो कोलेस्ट्रॉल डाएट वापरतो. मग ह्याच्यामध्ये साधारणतः सॅच्युरेटेड जे फॅट्स आहेत म्हणजे तर ते काय करायचं आपल्याला, तर ते आपल्याला रिफाइंड ऑइल किंवा सॅच्युरेटेड फॅट्स आपल्याला सगळे काय करायचे, अवॉइड करायचे आणि लो फॅट किंवा रिस्ट्रिक्टेड ऑइल असलेलं डाएट आपल्याला त्यांना द्यायचंय. मग त्याच्यामध्ये काय होतं की मग इव्हन आपण ज्यांना लिव्हर डिसीजेस आहेत, गॉल ब्लॅडर डिसीजेस आहेत, ओबेसिटी आहेत, हार्ट डिसीज, त्यांना आपण लो फॅट डाएट किंवा रिस्ट्रिक्टेड फॅट डाएट देतो आणि हार्ट डिसीज ज्यांना हार्ट डिसीज किंवा अथेरोस्क्लेरोसिस त्यांना लो कोलेस्ट्रॉल डाएट आपण देतो. आता सोडियम रिस्ट्रिक्टेड डाएट पण कधी दिलं जातं, तर साधारणतः ज्यांना की हायपरटेन्शनचा त्रास आहे, ज्यांना बीपीचा त्रास आहे, अशा लोकांना आपण काय करू शकतो, रक्तदाबाचा त्यांना पापड किंवा आपण लोणची किंवा खूप प्रमाणात मीठ खाणे किंवा कॅन्ड फूड, जे कॅन्ड पॅक फूड असतं त्याच्यामध्ये पण प्रिझर्वेटिव्ह म्हणून सॉल्ट वगैरे, जास्त शुगर, चीज, पिकल, सॉल्ट, चिप्स, बिस्किट, हे सगळे पदार्थ आपण काय करतो, सोडियम रिस्ट्रिक्टेड डाएट मध्ये येतात. हे सगळे अवॉइड कर, कारण त्याच्यामध्ये चाट मसाला, मीठ, नमक जास्त प्रमाणात असतं नमकीन लागण्यासाठी. नंतर आयर्न रिच डाएट, आयर्न रिच मध्ये लोहयुक्त, कारण ज्यांच्यामध्ये ॲनेमिया आहे अशा लोकांना आपल्याला आयर्न रिच डाएट द्यावं लागतं. मग त्याच्यामध्ये आपण बीट, गाजर, पालक, लोखंडाच्या कढईत स्वयंपाक करणे, गूळ, काकवी अशा पदार्थांचा आपण वापर करतो. आता जे काही आपण बघितलं की साधारणतः हॉस्पिटलमध्ये असलेल्या पेशंटला आपण नॉर्मली 4 प्रकारचा आहार वापरतो साधारणतः, क्लिअर फ्लुइड डाएट, फुल लिक्विड डाएट, सॉफ्ट डाएट आणि नॉर्मल डाएट, हे 4ही प्रकारचे आहार आपण साधारणतः वापरतो आणि मग आजारानुसार आपण त्याच्यामध्ये कशी काही गरज आहे किंवा काय आहे त्याच्यानुसार आपण त्याच्यामध्ये बदल करतो. मॅडम हे हम्म? 4 प्रकार रिपीट करा ना, 4 प्रकार रिपीट करा ना. हा हा लिहून घ्या की पूर्ण क्लिअर म्हणजे काय, तर एकदम ट्रान्सपरंट लिक्विड डाएट असं म्हणू शकता किंवा क्लिअरला मराठीमध्ये स्वच्छ स्वच्छ पारदर्शक असं नाही म्हणू शकतो आपण, काय म्हणू पारदर्शक शकतो, पारदर्शक नित पारदर्शक. ओके, पारदर्शक द्रव आहार. नंतर फुल लिक्विड डाएटला आपण काय म्हणू शकतो, द्रव आहार. नंतर द्रव आहार किंवा सेमी सॉलिड म्हणजे अर्ध पातळ आहार असं पण म्हणू शकतो. नंतर सॉफ्ट डाएट म्हणजे एकदम मऊ आहार, हा, आणि नॉर्मल डाएट म्हणजे आपला साधारणतः सामान्य आहार. आता माल न्यूट्रिशन आपल्याला हा मेन टॉपिक आहे याच्यामध्ये. तर थेरपेटिक डाएट आणि फॉर माल न्यूट्रिशन मध्ये आपण काय करतो, किंवा माल नष्ट म्हणजे ज्यांना अगदी क्वॉशरकर, मारसमस अशा आजार आहेत, किंवा विटॅमिन डेफिशियन्सी मध्ये विटॅमिन ए डेफिशियन्सी असेल तर रातांधळेपणा येतो, किंवा आपण बेरी B12 डिफिशियन्सीने होतो, हे आपण सगळं बघितलेलं आहे पूर्वी. तर ते लिहून काढा बरं का. साधारणतः बहुतेक तर प्रोटीन डिफिशियन्सी विचारलेत आतापर्यंतचे प्रश्न, पण तरी पण मल्टीविटॅमिन डेफिशियन्सीचे पण लिहून काढा आणि त्याच्यानुसार आपल्याला ते मी तुम्हाला जे पहिलं सांगितलं होतं पहिल्या टर्म मध्ये की जे जे आहार विटॅमिन डिफिशियन्सी नुसार, तसं आपण त्याला सप्लिमेंटरी पण वापरणार किंवा कुठल्या आहारामध्ये ते जास्त आहे ते बघून आपण त्याच्यामध्ये वापरणार. आता माल न्यूट्रिशन साठी आपण काय ठेवायला पाहिजे साधारणतः, तर हाय एनर्जी म्हणजे मोठ्या प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात ऊर्जा असलेला आणि जास्त प्रथिने असलेला आहार आपल्याला काय केला पाहिजे, वापरला पाहिजे. आणि
जो पदार्थ काय असतो की न्यूट्रिशन डेन्स फूड आहे, म्हणजे ज्याच्यामध्ये पोषक द्रव्ये जास्त प्रमाणात आहेत. तिसरं म्हणजे पहिलं काय, तर ज्याच्यामध्ये ऊर्जा जास्त आहे, ज्याच्यामध्ये प्रथिने जास्त आहेत, त्याच्यामध्ये न्यूट्रिशनल व्हॅल्यू किंवा आपण म्हणू शकतो पोषक द्रव्ये जास्त प्रमाणात आहेत. अशा गोष्टी म्हणजे थोडक्यात आता चिक्की आपण म्हणतो हे हाय म्हणजे प्रथिने, नंतर काय तर दोन्हीची एनर्जी कॅलरी किंवा जास्त प्रमाणात. कारण का तर तुम्ही बघता की त्याच्यामध्ये आपण काय करतो किंवा प्रोटीन ड्रिंक्स पण मिळतात अलीकडचं, वे प्रोटीन किंवा नुसते प्रोटीन स्मूदीज पण असतात अलीकडे, की त्याच्यामध्ये काय असतं की न्यूट्रिएंट व्हॅल्यू आणि प्रोटीन ऊर्जा जास्त असते. तर ह्याच्यामध्ये आपण बनाना पण त्याच्यामध्ये, फळांमध्ये बनाना, कारण कार्बोहायड्रेट जास्त आहेत त्याच्यामध्ये, थोडेसे प्रोटीन तेवढे कमी आहेत पण कार्बोहायड्रेट पण, त्याच्याने पण काय होते की आपल्याला सडन एनर्जी मिळते. तर ह्याच्यामध्ये साधारणतः पोषक द्रव्ये जास्त प्रमाणात पाहिजेत आणि कॅलरीज जास्त पाहिजेत आणि हाय प्रोटीन्स व्हॅल्यू पाहिजेत. अशा गोष्टी आपण काय वापरू शकतो. त्याच्यानंतर आपण ते मुगाचे चिल्ले वगैरे करू शकतो, म्हणजे मूग भिजवायचे, हे हाय प्रोटीन डाएट, झालं हाय एनर्जी किंवा न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू. किंवा आपण सगळ्या डाळींचा मिक्स डोसा करू शकतो, किंवा नॉनव्हेज मध्ये तुम्ही मग अंड वगैरे खाऊ शकता. तर त्याला हाय एनर्जी किंवा हाय प्रोटीन डाएट आणि हाय न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू असलेला डाएट म्हणू शकतो. नंतर जे असे सप्लिमेंट्सचा यूज करायचा इथं, म्हणजे कॅल्शियम किंवा आयर्नच्या गोळ्या, मल्टीव्हिटॅमिनच्या गोळ्या, अशा ठिकाणी माल न्यूट्रिशनच्या ठिकाणी आपण काय करायचे की सप्लिमेंटरी ड्रग्स पण आपण वापरायचे, किंवा अशा रेसिपी वाकायच्या ज्या व्हिटॅमिननी फोर्टिफाईड आहेत. मग अशा रेसिपी व्हिटॅमिननी फोर्टिफाईड असलेल्या रेसिपी म्हणजे मग तुम्ही आता साधारणतः काय करू शकता की बाबा पालक आणि गहू एकत्र करून त्याचा पराठा करणे, किंवा न्यूट्रिटिव्ह व्हॅल्यू त्याची वाढवू शकता. किंवा आपण न्यूट्रिटिव्ह वाढवण्यासाठी पहिल्या ह्याच्यामध्ये बघितलं होतं की खमीरीकरण करतो, खमीरीकरण करणे किंवा पनीर वापरतो. पनीर जास्त हाय न्यूट्रिटिव्ह हाय एनर्जी असलेले पदार्थ, म्हणजे पण त्याच्यामध्ये करू शकतो. त्याच्यानंतर आपण दुसरं काय करू शकतो की आपलं जे हे आहे म्हणजे आपलं नाचणी, बाजरी, हे सगळं मिक्स करून किंवा आपण त्याचे थेपले किंवा त्यांचे सगळे पदार्थातलं मग काय होतं न्यूट्रिशन किंवा हे काय होतं त्यांना मिळतं. तर किंवा आपण पल्सेसचं प्रमाण वाढवू शकतो. तर ह्याप्रमाणे आपण काय करतो, फोर्टिफाईड रेसिपीज म्हणजे काय, किंवा बाहेर तुम्ही आता बघता दुधामध्ये विटॅमिन B12 फोर्टिफाईड दूध, विटॅमिन D फोर्टिफाईड दूध, असे बाहेर पण पदार्थ मिळतात ऑनलाईन म्हणजे आपल्याला विकताना, की दही यामध्ये विटॅमिन डी. आता तुम्ही बोर्नविटा वगैरे घ्यायला जाता किंवा तुम्ही अमूलचं पण आता नवीन निघालंय बोर्नविटा सारखं चॉकलेट दुधात मध्ये घालायला, त्याच्यामध्ये विटॅमिन B1 आहे, B2 आहे, B3 आहे, B12 आहे, किंवा हॉर्लिक्स निघालेत, ते सगळे फोर्टिफाईड असतात. त्याच्यामध्ये विटॅमिन किंवा विटॅमिन, आता वुमन हॉर्लिक्स पण निघालंय, त्याच्यामध्ये विटॅमिन D फोर्टिफाईड म्हणतात. ते फोर्टिफाईड म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये त्यांनी कॉन्सन्ट्रेट प्रमाणामध्ये त्याचं पावडर करून त्याच्यामध्ये मिक्स केलेलं असतं आणि मग ते आपण जेवणामध्ये किंवा ह्याच्यामध्ये वापरू शकतो. मग आपण तसं, किंवा सोयाबीन आपण आपल्या जेवणामध्ये फोर्टिफाईड करून वापरू शकतो, पावडर करून किंवा हे करून. म्हणजे हे आपण घरगुती करू शकतो. नंतर साधारणतः आपण काय करायचंय की एनकरेज करायचंय त्या मुलांना, किंवा म्हणजे फ्रिक्वेंटली डाएट वाढवण्यासाठी, किंवा समजा आपण कसं 3च वेळा जेवतो, तर त्यांना त्या लोकांना आपण 2-2, 3-3 तासांनी काहीतरी गोष्ट खाण्यासाठी एनकरेज. मग तुम्ही खारीक खोबऱ्याचा लड्डू आला, शेंगदाण्याचा लाडू आला, किंवा दूध पिणे आलं, एखादं फ्रूट खाणे आलं, तसं थोडं थोडं 2-2 तासांनी, त्यांना जर एकाच वेळेस जात नसेल तर त्यांना आपण फ्रूट घेण्यासाठी किंवा आपल्याला एखादा आहार घेण्यासाठी आपण त्यांना काय करू शकतो, एनकरेज करू शकतो. हा, तर हे आपण काय करू शकतो, त्यांना त्याच्यामध्ये फरक करू शकतो. त्याच्यानंतर आता म्हणजे मला असं सिलेबस मधलं मला तसं वाटतं की सगळं बऱ्यापैकी झालेलं आहे. तुमच्याकडे आहे का सिलेबस कुणाकडे समोर? माझ्याकडे आहे का बघते, एकच मिनिट. आहे मॅडम. हा, हे बघा, आता आपण न्यूट्रिशन अँड डाएट ड्युरिंग इन्फान्सी बघितलंय. प्री अडल्टसंट म्हणजे साधारणतः किशोरवयीन आहार बघितलाय. प्री अडल्ट, सॉरी, 7 ते 12 वर्षाचा आहार प्री अडल्ट, म्हणजे अडल्टसंट म्हणजे पूर्ण तरुण, म्हणजे काय म्हणायचं, किशोरवयीन अवस्थेतला, प्रेग्नन्सी मधला बघितला, लॅक्टेशन आणि ओल्ड एज. आता याच्यातलं मी माझ्याकडनं इन्फान्सी, किशोरावस्था आणि ओल्ड एज मधल्या आहाराच्या नोट्स पाठवायच्या राहिल्यात. तर ते माझं ते फोटो काढल्यानंतर सॉफ्ट स्कॅन केल्यानंतर ते रिलोडच होत नाहीये, कारण 30-30 पान आहेत ती बऱ्यापैकी.
पण पाठवते मी, आज पाठवते. आज बऱ्यापैकी मी 4-5 नोट्स पाठवलेल्या आहेत मराठीतल्या आणि इंग्लिश मधल्या. आणि विनिंग अँड सप्लिमेंटरी फूड ते पण मी पाठवलं. कृत्रिम पोषण आणि सप्लिमेंटरी फूड पण ते पण पाठवले आज. ते पण तुम्हाला मिळाले. ह्याच्यावरती सगळ्यात जास्त प्रश्न आहेत पहिल्या युनिटवरती बरं का. नंतर सेकंड युनिट काय आहे तर रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ केअर थ्रू न्यूट्रिशन. मग आता हे सगळे मी तुम्हाला रिप्रोडक्टिव्ह चाइल्ड हेल्थ केअर थ्रू म्हणजे गव्हर्नमेंटचे काय प्रोग्राम होते ते परवा मी तुम्हाला किंवा त्याच्यात जे जे काय होतं त्याचे तुम्हाला मी पाठवते. त्याच्या नोट्स पण मी तुम्हाला पाठवते. नंतर बॅलन्स डाएट ऑब्जेक्टिव्ह ऑफ थेरपेटिक डाएट्स, म्हणजे बॅलन्स डाएट आणि ऑब्जेक्टिव्ह ऑफ थेरपेटिक डाएट्स. आता बॅलन्स डाएट समतोल आहार आपण पहिल्या टर्म मध्ये बघितलाय, सगळ्यांना माहितीये समतोल आहार म्हणजे काय. तुमच्याकडे आता नोट्स असतील पहिल्याच्यातल्या त्या काढून बघा एकदा समतोल. आणि ऑब्जेक्टिव्ह ऑफ थेरपेटिक डाएट म्हणजे उपचार आहार पद्धतीचे एम काय ते आपण आता बघितले की काय काय कशासाठी. ऍक्च्युली मग त्याच्यामध्ये तुम्ही लिहू शकता आधी सुरुवात करताना की थेरपेटिक उपचार आहार पद्धती म्हणजे काय, आणि मग त्याच्यानंतर त्याचे एम किंवा त्याचे ऑब्जेक्टिव्ह त्याचे कॅरेक्टरिस्टिक पण ऑब्जेक्टिव्ह म्हणून लिहिला तरी तुम्ही चालते. आणि नंतर न्यूट्रिशनल डेफिशियन्सी डिसीजेस मध्ये मी तुम्हाला पाठवलं, परवा शिकवलं की झुरणी आहार म्हणजे क्वाशरकर, मारसमस, रातांदळेपणा, बेरी हे सगळे आपल्याला काय आहेत की डेफिशियन्सी डिसीजेस म्हणजे मल्टीव्हिटॅमिन डेफिशियन्सी आणि प्रोटीन डेफिशियन्सी डिसीजेस आपण बघितलेले आहेत. साधारणतः हेच सापडतात साधारणतः, त्यामुळे महत्वाचे तेच लिहायचे. नंतर तुम्हाला प्रोटीन कॅलरी माल न्यूट्रिशन इन चिल्ड्रन. मग तुम्हाला प्रोटीन कॅलरी माल न्यूट्रिशन मी तुम्हाला परवा सांगितलं, त्याच्यासाठी काय थेरपेटिक आहार द्यायचा ते पण सांगितलंय. आणि युनिट 3 मध्ये गॅस्ट्रोएंटरायटिस डिसीज, कार्डिओव्हास्क्युलर डिसीज, लिव्हर डिसीज, डायबिटिक्स, गाउट आर्थरायटिस, ऑस्टिओपेरोसिस, ट्यूब फिडिंग हे सगळ्यांचं मी तुम्हाला बहुत सगळं शिकवलंय. आज त्याच्या नोट्स पण पाठवल्यात, इंग्लिश मधल्या नोट्स पाठवल्यात, त्याच्या पण पाठवल्यात तुम्हाला. तर ह्याच्यामध्ये मधुमेहावरती खूप वेळा प्रश्न आलेला आहे. मी जे प्रश्नपत्रिका बघितल्या तर त्याच्यामध्ये साधारणतः मधुमेहावरती खूप वेळा प्रश्न आले. मराठीत थोड्या नोट्स सापडल्या होत्या मला, ते अन्न विद्यालय आणि तांत्रिकी ह्याच्यामध्ये ते थोड्या मला ऑनलाईन नोट्स सापडल्या होत्या मराठीमध्ये. तर मी ते तुम्हाला मागच्या वेळेस पहिल्यांदा अगदी पाठवल्या होत्या. एक मिळाल्यात का तुम्हाला? डिवाइन डी ग्रुपवर पाठवलेत बघा. हो मॅडम. हा, आणि आल्यात. कुपोषणावरती पण खूप वेळा प्रश्न आलाय, आणि अतिसार किंवा हगवण त्याच्यावरती पण प्रश्न आलाय बर का. आणि अजून एक प्रश्न होता की हे आपलं ORS आहे ना, ORS चे कंटेंट्स विचारलेत त्यांनी, म्हणजे किती ग्रॅम काय आहेत किंवा काय काय असतं, म्हणजे की ORS म्हणजे काय. मला तर असं वाटतं की ते तुम्ही ORS चं पूर्णच करून जावा, की WHO वरती आधारित आहे किंवा हा ओरल रिहायड्रेशनचा फॉर्म्युला आहे, म्हणजे शरीराला हायड्रेट करायचा. आणि ह्याच्यामध्ये काय आहे तर साधारणतः मीठ म्हणजे काय, सोडियम क्लोराईड, मिठाला आपण काय म्हणतो म्हणजे सरळ सोडियम क्लोराईडच लिहा मीठ ह्याच्याऐवजी. नंतर पोटॅशियम क्लोराईड आणि सोडियम सायट्रेट हे काय करतात सगळे. साधारणतः मुख्य सामग्री काय काय आहे याच्यामध्ये तर सोडियम क्लोराईड आहे, नंतर पोटॅशियम क्लोराईड आहे, डेक्स्ट्रोज अनहायड्रस आहे, टी सोडियम सायट्रेट डायहायड्रेट आहे. तर एवढे सगळे पदार्थ त्याच्यामध्ये काय आहे तर साधारणतः आपल्या शरीरामध्ये काय असतात की इलेक्ट्रोलाइट म्हणतो आपण यांना, सोडियम, पोटॅशियम आणि क्लोरीन हे 3 प्रकारचे इलेक्ट्रोलाइट. आता नुसतं पाणी पिलं तर चालत नाही का? नाही चालत. का चालत नाही तर जेव्हा आपल्या शरीरातून पाणी जातं तेव्हा हे इलेक्ट्रोलाइट पण काय होतं, इम्बॅलन्स होतो. आणि हे इलेक्ट्रोलाइट आपल्या शरीरामधलं द्रव्याचं, पेशीतलं आणि बाहेरचं, म्हणजे आपल्याकडे एक्स्ट्रा सेल्युलर फ्लुइड असतं आणि इंट्रासेल्युलर फ्लुइड असतं, म्हणजे सेलमध्ये पण लिक्विड असतं आणि सेलच्या बाहेर पण लिक्विड असतं. ते ह्या दोघांचं ऑस्मोटिक प्रेशर मेंटेन करण्यासाठी हे इलेक्ट्रोलाइट्स मदत करतात. म्हणजे हे इलेक्ट्रोलाइट परमिएबल सछिद्र जाळीतून आत बाहेर करत असतात. आणि आपल्या शरीरावरती बघा तुमच्याकडे सोडियम जास्त प्रमाणात झालं म्हणजे किंवा कमी तर सूज येते, मीठ सॉल्टच होतं, कारण वॉटर ऍब्झॉर्ब, सोडियम क्लोराईडची काय गरज असतं ते वॉटर रिटेंट करतं. वॉटर रिटेन्शन केलं की शरीरावरती सूज येते, मग पायावर सूज, डोळ्याखाली सूज असं होऊ शकतं. तर तसं मग प्रत्येक इलेक्ट्रोलाइटचं एक महत्व आहे, त्यामुळं ORS चा फॉर्म्युला जुलाबामध्ये दिला जातो. तर साधारणतः सोडियम क्लोराईड किती असतं लिहून घ्या, 0.52 ग्रॅम. नंतर पोटॅशियम क्लोराईड किती असतं, 0.30 ग्रॅम.
नंतर सोडियम सिट्रेट किती असतंय 0.58 ग्रॅम. डेक्स्ट्रोज म्हणजे शुगर थोडक्यात असते आपल्याला, तर त्याला काय म्हणायचं की सिट्रेट किती आहे मॅम? हा डेक्स्ट्रोज 2.7 ग्रॅम. नाही, सोडियम सिट्रेट. सोडियम क्लोराइड सोडियम सिट्रेट आहे ते 0.58 ग्रॅम आहे. डेक्स्ट्रोज 2.7 ग्रॅम. आता हे आपल्याला ग्रॅम मध्ये झालं ना, तर आता प्रॉपर ते आयन जे आहेत पोटॅशियम क्लोराइड ते त्याच्या आयनचं मिलीमोल पर लिटर किती प्रमाण आहे ते लिहून घ्या. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन इन मिलीमोल पर लिटर. तर सोडियम किती आहे 75.0 मिलीमोल पर लिटर मध्ये बरं का. सोडियम 75.0, पोटॅशियम 20.0, क्लोराइड 65.0, सिट्रेट 10.0, डेक्स्ट्रोज 75.0 आणि टोटल ऑस्मोलॅरिटी मी तुम्हाला सांगितलं ऑस्मोसिस म्हणजे काय, तर इकडून इकडे द्रव्य जायला आपण हे जे फिल्टर वापरतो तर ते ऑस्मोटिक प्रेशर वरती काम करतात. तर ते टोटल ऑस्मोलॅरिटी मिलीमोल म्हणजे पर लिटर किती आहे तर 245. टोटल ऑस्मोलॅरिटी म्हणजे काय, आणि ह्याच्याविषयी तुम्ही लिहू शकता की हे काय करतं ORS पावडर काय करतं तर शरीरामध्ये जे द्रव पदार्थ किंवा तरल पदार्थ कमी झालेले आहेत तर ते काय करतात त्यांची पुनर्स्थापना किंवा त्याचं रिहॅबिलिटेशन करतं परत. आणि काय होतं की गरमी किंवा म्हणजे आता हे उन्हाळ्याचे दिवस आहेत किंवा आपल्यामध्ये साधारणतः आपण खेळाडू आहोत, स्पोर्ट्समन आहोत समजा, किंवा आपल्याला उलटी जुलाब होतात, आपण आजारी आहोत, किंवा साधारणतः कधी म्हणू शकतो तर आपल्याला जास्त प्रमाणात ऍक्टिव्हिटी किंवा काम करावं लागतं, व्यायाम, किंवा उन्हाळ्यात शेतात काम करणारे शेतकरी. तर ह्या सगळ्यांना काय होतं की म्हणजे उन्हाळ्याच्या सीझन मध्ये किंवा जिथं अगदी दमट हवामान आहे, आता गोवा वगैरे मुंबईच्या ठिकाणी कसं दमट हवामान असते, उष्णता असते समुद्राच्या ठिकाणी, तर तिथं पण काय होतं की अशा ठिकाणी जेव्हा अतिसार समजा किंवा उलटी व्हायला लागली आपल्याला, किंवा मांसपेशींना असं एक प्रकारचे सूज किंवा असं पेन व्हायला लागलं, किंवा क्रॅम्प्स येत, मुख्य शब्द म्हणजे क्रॅम्प्स येतात, तर हे काय आहे अशा वेळेस काय होतं की आपल्याला डिहायड्रेशन होतं किंवा निर्जलीकरण होतं मराठीमध्ये. तर अशा वेळेस आपण काय करू शकतो, हे दिल्यामुळं काय करतं आपल्याला शरीरामध्ये एक प्रकारचं सगळ्या गोष्टींचं पुनर्स्थापना होते की डिहायड्रेशन कमी होतं किंवा निर्जलीकरण कमी होऊन सजलीकरण होतं. मग आपण त्याचं आता सोडियम क्लोराईड काय करतं तर सोडियम क्लोराईड प्रत्येकाचं लिहून घ्या आता एक एक भूमिका काय आहे प्रत्येकाची. तर सोडियम क्लोराईडची भूमिका काय आहे तर द्रव संतुलन बनवायचं काम करतं. सोडियम क्लोराईड मध्ये द्रव पदार्थांचं शरीरातील द्रव पदार्थांचं काय होतं संतुलन होतं, आणि शरीरातल्या अनेक सामान्य कार्यामध्ये सोडियमचा उपयोग होतो. आता पोटॅशियम क्लोराईड KCl म्हणतो आपण त्याला, शॉर्ट फॉर्म काय सोडियम क्लोराईडचा NaCl आणि पोटॅशियम क्लोराईडचा KCl. तर पोटॅशियम काय सर्वात महत्वपूर्ण इलेक्ट्रोलाइट आहे, तर त्याला काय करतो तो पाण्याचं संतुलन तर करतो पण त्याचं वितरण पण करतो. नंतर शरीरामध्ये जो ऍसिडिक आणि अल्कलाइन बेस आहे, म्हणजे शरीरामध्ये ऍसिड आणि आपण म्हणतो ना पाणी अल्कलाइन आहे किंवा आपल्या स्टमक मध्ये ऍसिड सिक्रेट होतं, तर ते ऍसिड बेस बॅलन्स करायचं काम, किंवा ऍसिड आणि अल्कलाइनला आपण बेस म्हणतो का, मॅडम ऍसिड बेस समतोल साधण्याचं काम पण तो काय करतो. नंतर मांसपेशी आणि आपल्या ज्या सेल आहेत किंवा आपल्या शरीरामध्ये काय सेलला मराठीमध्ये काय म्हणतो आपण उती नाही म्हणतो, उती टिश्यूला म्हणतो, पेशी सॉरी. तर मांसपेशी आणि पेशी मधील काय करतो तर त्यांचं कार्य करायला मदत करतो त्यांना. मॅडम नंतर थोडस स्पीड मध्ये चाललंय मॅडम. बरोबर सॉरी हळूहळू सांगते. लिहिता पहिलं वाक्य लिहून घ्या, सगळ्यात महत्वपूर्ण इलेक्ट्रोलाइट आहे. नंतर दुसरा पॉइंट आहे पाण्याचं संतुलन, जल संतुलन आणि वितरण करण्याचं महत्वाचं कार्य करतं
शरीरामध्ये. नंतर तिसरं वाक्य लिहून घ्या. काय तर ऍसिड आणि बेस यांचा समतोल साधण्याचं काम करतं. नंतर चौथं लिहून घ्या, मांसपेशी आणि पेशी ह्यांचं कार्य करायला काय करतं, ते पोटॅशियम क्लोराईड मदत करतं. नंतर हृदय आणि अधिवृक्क ग्रंथी म्हणजे कोणती ग्लँड, तर आड्रिनल ग्लँड ह्यांच्या कार्यासाठी पण ते काय करतं, मदत करतं. हा, हे काय झाले, पोटॅशियम क्लोराईडचे सगळे उपयोग झाले. नंतर डेक्स्ट्रोज अनहायड्रस काय करतं, तर सर्वात काय आहे की डेक्स्ट्रोजचं सगळ्यात शुद्ध स्वरूप आहे हे. म्हणजे ह्याला काय म्हणलं तर ग्लुकोज म्हटलं जातं. आपण ग्लुकोज जे वापरतो डायरेक्ट आपल्या शरीरामध्ये जे ग्लुकोज असतं किंवा आपण ग्लुकोजची पावडर खातो, तर ते काय आहे, एकदम शुद्ध रूपामधली ग्लुकोज आहे. आणि हे काय करतं, आपल्याला ऊर्जा देतं, आपल्या शरीराला कार्य करायला किंवा ऊर्जा देतं. विकनेस आलेला असतो तो कमी करतो. आणि हा मुख्य घटक आहे, प्राथमिक घटक आहे आपल्या ओरल रिहायड्रेशन सोल्युशनचा. ORS चा काय आहे तो, ओरल मौखिक, आपण मराठीमध्ये त्याला ओरलला मौखिक म्हणू शकतो. आणि रिहायड्रेशन म्हणजे सजलीकरण, किंवा ORS सोल्युशनला आपण काय म्हणू शकतो मराठीमध्ये, द्रव पदार्थ. म्हणजे मौखिक सजलीकरण द्रव पदार्थाचा प्राथमिक घटक आहे. किंवा डायरेक्ट तुम्ही सरळ ORS किंवा ओरल रिहायड्रेशन सोल्युशन लिहिलं तरी चालेल, काहीच कळलं नाही तर. नंतर ट्रायसोडियम सायट्रेट डायहायड्रेट, ते आपण बघितलं होतं ना, ट्रिसोडियम सायट्रेट डायहायड्रेट. तर ते काय आहे, हे सायट्रिक ऍसिडच एक प्रकारचं प्रॅक्टिकली किंवा प्रयोगात वापरता येणारा पदार्थ आहे. हा काय आहे की सोडियम नंतर सगळ्यात महत्वाचं की सोडियम नंतर सर्वात काय आहे, महत्वपूर्ण हे ऍसिड द्रव्य आहे. आणि त्याच्यामध्ये काय केलं जातं की त्याचं जे वॉटर प्रकारे असतं, म्हणजे पाण्याच्या लिक्विड स्वरूपात असतं, पण त्याचं क्रिस्टलायझेशन करून शरीरामध्ये आपल्याला त्याचं सायट्रिक ऍसिड सारखं किंवा आंबूसपणा किंवा एक चव येण्यासाठी आपल्याला त्याच्यामध्ये ते घातलं जातं. आणि हे सगळं कशामध्ये बनवतो आपण, साधारणतः कसं वापरलं जातं ORS, तर 1 लिटर पाण्यामध्ये किती पाणी घेतलं होतं साधारणतः आपल्याला, की 1 लिटर पाण्यामध्ये साधारणतः ही संपूर्ण जे पाकिट येतं, ते साधारणतः 100 ग्रॅमचं पाकिट असेल माझा अंदाज. तर हे सगळं पाकिट काय केलं जातं, तर 1 लिटर पाण्यामध्ये सगळी सामग्री किंवा त्यातली सामग्री टाकली जाते आणि ते पाणी बनवलं जातं. नंतर समजा तुमच्याकडे बिसलरीचं पाणी नाहीये, तर पाणी कसं करायचं, तुम्हाला पाणी उकळून थंड करायचं 1 लिटर पाणी, आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला हे घालायचंय. आणि आपल्याला ते व्यवस्थितपणे पूर्णपणे चमच्यानी म्हणा किंवा कशाने तरी हलवून घ्यायचंय. आणि हळूहळू थोडं थोडं आपण काय करायचं, आणि एकदा बनवल्यानंतर शक्यतो 8 तासाच्या आत ते संपवायचंय. 8 तासानंतर ते ठेवायचं नाही, कारण मग इन्फेक्शन होण्याचे चान्सेस परत वाढतात. की 1 लिटर पाण्यामध्ये आपण साधारणतः ते बनवू शकतो. मग ह्याचे वेगवेगळे कंपन्यांची नावं पण असतात. म्हणजे इलेक्ट्रॉल म्हणून जे येतं, मेन बेसिक येतं ते इलेक्ट्रॉल म्हणून येतं, एनर्झाल म्हणून येतं. तर हे सगळे आपल्याला साधारणतः, किंवा वायलेट ORS सोल्युशन म्हणून पण एक येतं. तर हे 3-4 नावं लक्षात ठेवा. साधारणतः शक्यतो इलेक्ट्रॉल पावडर लक्षात ठेवा, इलेक्ट्रॉल पावडर आपण ORS म्हणून वापरतो. तर कारण त्यांनी विचारलंय, म्हणजे ORS चे कंटेंट सांगा, एका ठिकाणी त्यांनी विचारलेलं आहे का प्रश्नांमध्ये, किंवा दुष्परिणाम. आता हे ऍक्च्युली आपल्याला अतिसार किंवा हगवण ह्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, ORS आपण साधारणतः बऱ्यापैकी वापर करू शकतो याचा ORS चा. तुम्हाला अजून काही तुम्ही प्रश्न बघितलेत का कोणी, आणि तुम्हाला येत नाही असं काय वाटतंय का? नाही मॅम, बघितले नाही अजून. मराठीमध्ये क्षार संजीवनी म्हणतात बरं का ORS ला. सॉरी, काय म्हणतात, क्षार संजीवनी शब्द लिहून घ्या. अगदीच तुमच्याकडे ORS नाहीये, अशा वेळेस तुम्ही काय करू शकता, लिंबू, मीठ, साखर आणि पाणी
सरबत जे बनवतो आपण ते आपण पाजू शकतो. अगदीच तुमच्याकडे ORS नाही तर अशा वेळेस तुम्ही काय केलं जाता, तर त्याच्यामध्ये आपण साधारणतः लिंबू, मीठ आणि पाणी आणि साखर, आपल्याकडे साखर असते, साखर नसेल तर गुळ पण वापरू शकता, त्यालाच आपण क्षार संजीवनी किंवा जलसंजीवनी असं आपण म्हणू शकतो. हम्म. आता अतिसार बद्दल लिहून घ्या. अतिसार राहिला होता ना आपला. अतिसार म्हणजे काय लिहून घ्या. अतिसार म्हणजे आपण त्याला इंग्लिशमध्ये डायरिया म्हणतो. तर वारंवार मलप्रवृत्ती, पातळ होण्याचे प्रमाण वाढणे किंवा गॅस्ट्रोमध्ये काय होतात, उलट्या पण असतात. अतिसारामध्ये फक्त जुलाब असतात, गॅस्ट्रोमध्ये उलट्या पण असतात. गॅस्ट्रो म्हणतो आपण, जो गॅस्ट्रो आजार असतो त्याच्यामध्ये मात्र उलट्या आणि जुलाब दोन्ही होतात. म्हणजे आधी सुरुवात उलट्यांनी होते, उलट्या थांबून जातात, पण जुलाब मात्र थांबत नाहीत गॅस्ट्रोमध्ये. अतिसारामध्ये मात्र वारंवार मलप्रवृत्ती होणे, ताप येणे, पोटात दुखणे, ही जी सगळी लक्षणं आहेत आपल्याला, म्हणजे अतिसार म्हणजे काय, वारंवार मलप्रवृत्ती होणे म्हणजे अतिसार किंवा त्याला डायरिया, हे डेफिनेशन लिहू शकतो. लक्षणांमध्ये काय लिहिणार, वारंवार मलप्रवृत्ती होणे, मल पातळ होणे, त्याचे प्रमाण वाढणे, पोटात दुखणे, ताप येणे, ह्या गोष्टी आपल्याला काय अतिसारामध्ये लक्षणे म्हणून जाणवतात. नंतर त्याची कारणं काय, अतिसार कशामुळे होतो, कारणांमध्ये दूषित आणि अस्वच्छ आहार सेवन केल्यामुळे, अशुद्ध पाण्यामुळे हा आजार काय होतो, आपल्याला होतो. कधी कधी व्हायरल डायरिया पण असतो, म्हणजे सीझन चेंज होताना, म्हणजे उन्हाळ्याचा पावसाळा होताना, पावसाळ्याचा उन्हाळा, किंवा पावसाळ्यामध्ये हा जास्त प्रमाणात आढळून येतो. का तर पावसाळ्यामध्ये पाऊस पडल्यानंतर नद्या, नाले, ओढे यांचं किंवा बाहेरचं सगळं पाणी येऊन नद्यांना, नाल्यांना, ओढ्यांना मिळतं आणि त्याच्यामुळे इन्फेक्शन होण्याचे चान्सेस आपल्याला काय होतात, जास्त होतात. किंवा आता आपण केमिकल फर्टिलायझर वापरतो, ते पण वाहून काय होतात, पाण्यामध्ये येतात आणि अशामुळे आपल्याला आजाराची अनेक लक्षणे, जुलाब, उलट्या होणे, हे आपल्याला दिसून येतात. अजून काय होतं उलट्या जुलाब झाल्यामुळं लक्षणांमध्ये, तर शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होतं लक्षणांमध्ये, नंतर अशक्तपणा येतो, नंतर काय होतात, अन्ननलिकेच्या आणि पोटातील आतड्यांच्या अति हालचाली होतात, पेरिस्टाल्टिक मुवमेंट त्याला म्हणतो आपण, जास्त होतात. अतिसारामध्ये शरीरातील 60 ते 65% पाणी काय होतं, कमी होतं आणि नियंत्रणाशिवाय संडासला, म्हणजे सारखं सारखं अनकंट्रोलेबल म्हणजे हे होतं. आणि साधारणतः तीव्र अतिसार कधी म्हणतो आपण त्याला डॉक्टरांनी, तर 1 आठवड्यापेक्षा जास्त जर जुलाब राहिले तर त्याला आपण दीर्घ म्हणतो, आणि 2 किंवा 3 आठवड्याचा म्हणजे 1 आठवड्यापेक्षा जास्त म्हणजे, तर त्याला आपण तीव्र किंवा दीर्घ अतिसार असं म्हणतो. आता त्याचे 2 प्रकार मी तुम्हाला आता सांगितले, विषाणूजन्य आणि जीवाणूजन्य. विषाणूजन्य म्हणजे व्हायरल आणि जीवाणूजन्य म्हणजे बॅक्टेरियल. 2 टाइप्स कोणते आहेत, एक आहे तो विषाणूजन्य आहे आणि एक आहे तो जीवाणूजन्य आहे. विषाणूजन्य म्हणजे व्हायरल आणि जीवाणूजन्य म्हणजे बॅक्टेरियल. दरवर्षी 50 लाखापेक्षा जास्त व्यक्ती पूर्ण जगामध्ये अतिसारामुळे मरण पावतात. मरण पावणाऱ्यामध्ये 5 वर्षाखालील मुले काय असतात, अधिक प्रमाणामध्ये असतात. दीर्घ अतिसारामुळे काय होतं की मायक्रोन्यूट्रिएंट्स किंवा पोषक द्रव्ये इंटेस्टाईन मधनं ऍब्झॉर्बच होत नाहीत आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला पोषणासंबंधी अनेक विकृती दिसू लागतात. मग आपली मुलांची वाढ खुंटते, प्रतिकार शक्ती कमी होते, इव्हन सामाजिक परिणामामध्ये काय लिहू शकतो, कामाचे शेकडो तास काय होतात, लोकांचे वाया जातात. अतिसारामध्ये अजून काय होतं, तर आपल्या अतिसारामध्ये काय होतं, मोठ्या आतड्यामध्ये पाणी शोषलं जातं, तर ते पाणी शोषलंच जात नाही, तर ते त्याच्या दुप्पट प्रमाणात पाणी काय होतं, बाहेर पडतं
आणि त्यामुळं काय होतं की आपली सगळी यंत्रणा काय होते, कोलमडून पडते. म्हणजे द्रव पदार्थांच्या शोषणाचंच ह्याच्यावरती काय होतं, किंवा मायक्रोन्युट्रिएंटच्या पोषणामध्ये काय होतं, आपल्याला पूर्णपणे काय होतं ते ऍब्झॉर्ब होत नाहीत. कधी कधी विष बाधा ह्याच्यामुळे पण अतिसार आपल्याला काय होऊ शकतो. कधी कधी औषधांचा दुष्परिणाम पण असतो. आता तुम्ही अमॉक्सिलिन किंवा क्लॅव्हनिक ऍसिड जे घेता, तर अमॉक्सिलिननी काय होतं की बऱ्याच जण, आता तुम्ही कसं असतं, कुठलंही अँटीबायोटिक घेतलं की काय होतं की जसं ते म्हणजे रुग्णातल्या रोगांच्या जंतूंना मारतं, तसंच ते पोटातले जे चांगले बॅक्टेरिया जे पचनाला मदत करतात त्यांना पण मारतं. आणि मग काय होतं, आपोआपच पचनासंबंधी किंवा डायजेशन होत नाही, तर जुलाब चालू होतात. म्हणजे औषधानंतर पण काय होतं की काही अँटीबायोटिक नंतर पण आपल्याला जुलाब होताना दिसतात. मग ते डॉक्टर त्याला काय करतात, प्रोबायोटिक देतात. प्रोबायोटिक म्हणजे बॅक्टेरियावरून देतात, म्हणजे ताकामध्ये, दह्यामध्ये असतात, फर्मेंटेड याच्यामध्ये. किंवा आपण डोसा इडली बॅटर करतो, त्याच्यामध्ये पण ते फर्मेंटेड बॅक्टेरिया असतात आणि ते काय करतात, पचनाला आपल्याला मदत करतात. कधी कधी एड्स असलेल्या लोकांना पण हे जास्त प्रमाणात दिसून येतं, जुलाबाचं प्रमाण असलेलं. किंवा काही काही असामान्य अचानक तुम्हाला थायरॉइड डायग्नोसिस झालंय किंवा डायबेटिक डायग्नोसिस झालंय, किंवा अल्सर आहे तुम्हाला पोटामध्ये, किंवा लॅक्टोज इंटॉलरन्स आहे. लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणजे काय की दुधातील साखर काय कायना पचत नाही, दूध पिलं की जुलाब होतात, त्यांना आपण लॅक्टोज इंटॉलरन्स होतो. अशा लोकांना काय होतात की किंवा मद्यपान करणारी लोक, ह्या लोकांमध्ये काय होऊ शकतं, किंवा जे कॅन्सरची लोक आहेत त्याच्यामध्ये रेडिओथेरपी वगैरे देतात, तर त्या लोकांना किंवा शस्त्रक्रिया झाल्यानंतर पण जुलाब होण्याचं प्रमाण किंवा अतिसार होण्याचा परिणाम काय होऊ शकतो, आपल्याला जास्त प्रमाणामध्ये दिसून येतो. आता उपचार काय करायचे अतिसारांमध्ये, तर मुख्य पहिल्यांदा काय तर निदान शोधून काढणे. आणि प्राथमिक उपचारामध्ये काय तर साधारणतः आपल्या शरीरामध्ये जे काही पाणी वाहून गेलेलं आहे त्याचं पाण्याचं प्रमाण पूर्ववत करण्यावरती काय केला जातो, भर दिला जातो. आणि मग त्याच्यामध्ये आपण काय करू शकतो, जलसंजीवनी किंवा क्षार संजीवनी, फळांचा रस, डाळीचं पाणी, भाताची पेज, लिंबू सरबत, शहाळ्याचं पाणी, हा किंवा साबुदाण्याची गंजी, अशा प्रमाणामध्ये काय केलं जातो की सेमी सॉलिड आणि लिक्विड, किंवा वरण डाळ भाताची खिचडी, असा आपल्याला हलका हलका पचनाला सोपा, सुलभ, सहज आणि लिक्विड आहार काय केला जातो दिवस. अगदी जेव्हा सिव्हिअर डिहायड्रेशन आहे अशा वेळेस मात्र सलाईन किंवा आयव्ही फ्लुइड्स किंवा आयव्ही लिक्विड. आता याच्यामध्ये ORS पण लिहायचंय बरं का. क्षार संजीवनी की जलसंजीवनी म्हणजे ORS येतं ऍक्च्युली. ज्या वेळेस जरी एवढं सगळं करून रिहायड्रेशन कव्हर होत नसेल, निर्जलीकरण कमी होत नसेल, तर अशा वेळेस काय करावं लागतं, लोकांना सलाईन लावावं लागतं. आणि रिंगर लॅक्टेटचं सोल्युशन, RLचं जे सोल्युशन आहे त्यावेळेस काय केलं जातं, IV मधून दिलं जातं. आता तुम्ही जर घरी बनवणार आहे ORS समजा, तर त्याचा फॉर्म्युला काय आहे साधारणतः, तर तो लिहून घ्या. घरगुती मीठ काय आहे, 3/4 घ्यायचंय आपल्याला, म्हणजे 3/4 चमचा. 1 चमचा, 3/4 म्हणजे पाऊण चमचा. लक्षात आलं का तुम्हाला? 1/4 म्हणजे पाव आणि 3/4 म्हणजे पाऊण चमचा मीठ घ्यायचं आपल्याला. नंतर खाण्याचा सोडा 1 चमचा, एका संत्र्याचा रस आणि एक पाणी मिनिट 1 लिटर. हे असं पण घेऊ शकता, किंवा मग मी मगाशी सांगितलं तसं लिंबू, मीठ, साखर, आपण जे सरबत करतो तसं, असं पण करू शकता. मॅडम परत रिपीट करा एकदा. हा, मीठ, मीठ, जागतिक खाण्याचा आरोग्य सोडा. संघटनेने घरी बनवण्याचा फॉर्म्युला काय दिलाय साधारणतः, तर बघून लिहून घ्या. घरगुती मीठ 3/4 चमचा प्लस खाण्याचा सोडा, आपण जो सोडियम बायकार्बोनेट खरी वापरतो, तो सोडियम बायकार्बोनेटच वापरतो ना, कारण कपड्याच्या सोड्यामध्ये मला वाटतं सोडियम काय असतं, खाण्याच्या सोड्यामध्ये बायकार्बोनेटच असतं बहुतेक. एकदा तरी पण चेक करा बरं का, बायकार्बोनेट असतं का काय असतं ते, कारण कपड्याच्या ह्याच्या आणि खाण्याच्या सोड्यामध्ये फरक असतो. तर साधारणतः आपला जो खाण्याचा सोडा आहे, तर तो काय करतो आपण 1 चमचा, आणि 1 संत्र्याचा रस आणि प्लस पाणी 1 लिटर. एका संत्र्याचा रस, एक संत्री जो आहे त्याचा रस घ्यायचा आणि त्याच्यामध्ये परत पाणी 1 लिटर.
हा आपल्याला WHO ने घरी करायचा, पण आपण असं पण करू शकतो बरं का, म्हणजे लिंबू मीठ आणि साखर आणि पाणी, कारण संत्री प्रत्येक ठिकाणी अवेलेबल असेल असं नाही. हा, किंवा खायचा सोडा. लिंबू मीठ आणि खायचा सोडा पण असतो अवेलेबल सगळ्यांकडे, पण तरी पण लिंबू मीठ साखर आणि पाणी हा साधारणतः सगळ्यांकडे आपल्याकडे काय असतो हे होऊ शकतं म्हणजे. आणखीन एक लक्षात ठेवा, आता औषधामध्ये आपण काय करतात तर आतड्याची मुवमेंट थांबवण्यासाठी आपण काय करतात ही लोक तर लोप्रामाइड ह्याच्या गोळ्या देतात. काय देतात? लोप्रामाइडच्या काय होतात गोळ्या देतात. नंतर दुसरं काय, समजा जर बॅक्टेरियल इन्फेक्शन झालेलं आहे तर त्याच्यामध्ये काय केलं जातं, ओफ्लॉक्झेसिन मेट्रोनिडॉल असली द्रव्य काय केले जातात वापरले जातात. ओफ्लॉक्झेसिन प्लस मेट्रोनिडॉल अँटीबायोटिक म्हणून वापरलं जातं. ओफ्लॉक्झेसिन मेट्रोनिडॉल जर इन्फेक्टिव्ह असेल, बॅक्टेरियल इन्फेक्शन असेल तर. व्हायरल मध्ये नाही, व्हायरल मध्ये फक्त लोप्रामाइड, किंवा खूप जुलाब होत असेल तर आपल्या आतड्याची हालचाल थांबवली तर जुलाब थांबतात म्हणून लोप्रामाइड सारखं द्रव्य वापरतात. त्याच्यानंतर झिंक किंवा जस्त खूप अतिसार जर तुम्हाला जुलाब खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत असतील किंवा कंटिन्युअसली दीर्घकाल होत असतील तर त्याच्या वेळेस झिंक कमी होतं शरीरातलं, त्यामुळं शरीरामध्ये झिंक लिक्विड आपल्याला काय केलं जातं दिलं जातं. दीर्घकालीन अतिसारामध्ये झिंक दिलं जातं, म्हणजे काय होतं की त्यानंतर प्रोबायोटिक म्हणून आपल्याला काय दिलं जातात द्रव्य तर मिळतातच बाहेरची, लॅक्टोऍसिडस बॅसिलाई म्हणतो आपण त्यांना, किंवा आपल्या घरामध्ये लॅक्टोऍसिडस बॅसिलाई कशामध्ये असतात दही किंवा ताकामध्ये. मोळ ताक मोळ दही आपण काय करू शकतो देऊ शकतो. नंतर ब्रॅट आहार दिला जातो. ब्रॅट आहार म्हणजे काय तर साधारणतः बनाना, नंतर तांदूळ, किंवा टोस्ट काय दिलं जातं त्यामुळे काय आता ऍब्झॉर्प्शन होतं टोस्ट मध्ये, किंवा हा अशा प्रकारचा टोस्ट थोडा वेळ, किंवा ब्राऊन किंवा जे टोस्ट असतात ते काय होतात की साधारणतः आतड्यामध्ये जाऊन शोषण करून घेतात, ते ऍब्झॉर्ब करतात वॉटर, किंवा आणि मैद्याच्या पदार्थामुळे काय होतं कॉन्स्टिपेशन किंवा संडास होत नाही त्यामुळे, किंवा कॉफी पण वापरली जातात, कॉफी पण बरेच जण ऍब्झॉर्प्शन साठी वापरतात. पण लहान मुलांमध्ये किंवा बालकांमध्ये आपण कॉफी वगैरे देत नाही. हा, तर साधारणतः विकसनशील देशामध्ये अतिसारांचं प्रमाण किती आहे की थोड्या मध्यम प्रमाणात आहे, नाही असं नाही. औद्योगिक आणि विकसनशील देशामध्ये अतिसार जर अगदी लोक आहेत तर त्यांच्यामध्ये गंभीर परिणाम होतात. वेळीच उपचार नाही केला अतिसारामध्ये तर काय मृत्यू पण ओढावू शकतो. मग अजून आपण काय काय बदल करू शकतो, होऊच नाही म्हणून काय बदल करू शकतो आपण तर शुद्ध आहार किंवा व्हॅक्सिनेशन. आता रोटा व्हायरल व्हॅक्सिनेशन निघालंय की जे व्हायरल डायरियामध्ये पूर्वी 80% भारतातील मुलं रोटा व्हायरल डायरियाने मरायची, पण आता रोटा व्हायरसचं व्हॅक्सिन आलंय, रोटा व्हायरस डायरियाचं किंवा जुलाबाचं अतिसाराचं, तर त्याच्यामुळे काय होतं की अतिसाराचं किंवा जुलाबाचं प्रमाणामध्ये आटोक्यात आले. प्रतिबंध म्हणजे प्रतिबंधक लसी वापरल्या पाहिजेत. शुद्ध आहार, स्वच्छता केली पाहिजे, अन्न हाताळण्याच्या निरोगी सवयी आपण काय केल्या पाहिजेत लावून घेतल्या पाहिजेत. प्रवासामध्ये पण शक्यतो बाहेरचं खाणं आपण काय केलं पाहिजे टाळलं पाहिजे. ORS मुळे रिहायड्रेशन होऊन बरेच जुलाबाचं प्रमाण किंवा कमी व्हायचं किंवा आपल्याला त्रास व्हायचं प्रमाण कमी होते. तर ह्याचं काय बघितले आपण, कारणे बघितली, त्याच्यानंतर त्याची लक्षणं बघितली, नंतर त्याची उपचार पद्धती बघितल्या, आणि ORSचं आपण काय बघितलं कॉन्स्टिट्यूशन काय आहे आपण ते पण बघितलं. तुमच्याकडे कुणासमोर पेपर आहे का अजून? पेपर मध्ये बघा अजून काय प्रश्न आहेत का जे आपण इन्क्लूड झाले नाहीत. ते पहिल्या नोट्स मध्ये मी तुम्हाला पाठवले बरं का. प्रथिन ऊर्जा कुपोषण मध्ये काय येतं तर माल न्यूट्रिशन मध्ये क्वार्शरकर आणि मॅरस्मस येतात. जीवनसत्वे कमतरता कुपोषण
रातांद्रेपणा आणि बेरी आणि खनिज द्रव्ये कमतरता, कुपोषण, ॲनिमिया, रिकेट्स आणि गॉयटर. हा, तर साधारणतः थोडी माहिती मी ह्याची पाठवून देते. पुढचं एखादं लेक्चर मिळालं तर कदाचित मग आपण नाहीतर मग हे ॲनिमिया, रिकेट्स आणि गॉयटर इन्क्लूड करू, जमलं तर. पण मी रिकेट्स पहिल्या ह्याच्यामध्ये शिकवलंय. गॉयटर पण गलगंड शिकवलं होतं का मी पहिल्या टर्म मध्ये? हो, शिकवलंय मॅम. शिकवलंय ना? फक्त ॲनिमिया पण शिकवलं असेल माझा अंदाज आहे. हो, अॅनिमिया पण झालेलं. हा, मग ते लक्षात घ्या, ते सगळं पहिल्या नोट्स मधलं आपल्याला लागणार आहे परत, बरं का. कुपोषण मध्ये नावं तरी लिहावी लागतील तुम्हाला याची, म्हणजे हो. अगदी प्रथिने असं स्पेसिफिक नावाला प्रथिने कुपोषण तर प्रथिनाविषयी लिहा. आणि कुपोषणचे 2 प्रकार पण लिहा, म्हणजे ओबेसिटी पण कुपोषणातच येते बरं का. आणि एकदम असं वाळकून जर राहणं पण कुपोषणात येतं. दोन्ही गोष्टी कुपोषणातच येतात. तुम्ही मेन्शन करू शकता आणि मग एक वाक्यात थोडी थोडी माहिती लिहू शकता. हा, ते सॅम आणि मॅम व्हिडिओ पाठवला होता मी तुम्हाला. ऍक्च्युअली त्याचं काय, ते सॅम म्हणजे काय, मॅम म्हणजे काय कुपोषणामध्ये, तो व्हिडिओ पण बघा. हा एक क्वेश्चन आहे मॅम. काय मनुष्याच्या आरोग्याचा संबंध कशाशी आहे? मनुष्याच्या आरोग्याचा संबंध कशाशी आहे? मनुष्याचा आरोग्याचा संबंध कशाशी आहे, तर ते सगळंच लिहायचं मॅडम. मनुष्याचा आरोग्य संबंध मुख्य ते म्हणजे आहाराशी आहे. आता आता आपला आहाराशी इन्क्लूड आहे. ऍक्च्युली जर संबंध पूर्ण हेल्थ म्हणजे होलिस्टिक हेल्थ सगळी आली, म्हणजे तुमची मानसिक आली, शारीरिक आली. पण आता इथं लिहिताना मात्र तुम्हाला फक्त शारीरिक आहाराशी लिहायचंय, शारीरिक संबंधाशी. मग त्याच्यामध्ये तुम्हाला कार्बोहायड्रेट, प्रोटीन्स, फॅट्स, मिनरल्स आणि न्यूट्रिएंट्स हे सगळंच लागणार. आणि मग त्याच्याविषयी तुम्हाला थोडं थोडं सगळं समतोल आहार पाहिजे. आणि समतोल आहार म्हणजे काय तिथं लिहायचंय आधी. म्हणजे आपण जे पहिल्या टर्म मध्ये समतोल आहार बघितलं होतं ना, तो लिहायचाय आपल्याला तिथे. किती मार्क आलाय मॅडम ते? 1 मिनिट. अजून कोणाकडे काही प्रश्न असतील तर मला पुढच्या लेक्चरला घेऊ आपण वाटल्यास, तोपर्यंत बघून ठेवा. आणि मी नोट्स पाठवले ते त्याच्यातून म्हणजे ते बघा बरं का. ते सगळंच बऱ्यापैकी लागणार आहे, सगळे प्रश्न आलेत. 10 मार्काचा क्वेश्चन. 10 मार्काचा क्वेश्चन आहे ना, ठीक आहे.